खंत मनातून बोलतो, जेवढं प्रेम तुम्ही मला आज माझ्या जाण्यानंतर देताय, तेवढं प्रेम जर मी जिवंत असताना दाखवलं असतं, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला असता, तर तुमच्यासाठी जी विकास कामं करायची होती ती कामं मला मुख्यमंत्री म्हणून अजून लवकर आणि मोठ्या ताकदीनं करता आली असती. पण चला, हरकत नाही. तुम्ही जे काही प्रेम मला दिलं तेही माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं. या अजित पवारला आणखीन काय पाहिजे? महाराष्ट्राला एकच सांगून जातोय, राजकारण आपल्या जागी चालू राहील, पण मातीशी आणि जनतेशी असलेली नाती कधी तोडू नका. प्रशासनाला वेळेवर काम करायला लावा. जनतेच्या प्रश्नांची फाईल मंत्रालयात धूळ खात अडकू देऊ नका. माझा महाराष्ट्र तुम्हाला खूप पुढे घेऊन जायचा आहे. आणि माझ्या मंत्रालयाच्या पायऱ्यांना सांगा, आता माझी वाट बघू नका, कारण आता अजित पवार पुन्हा येणे नाही. काळजी घ्या सगळ्यांनी. आता पुढचा संवाद 28 जानेवारी